कार्यकर्त्यांनी कार्य करायला चालू केलं आणि आज थेंबे 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 या स्वरूपामध्ये पुढे जाऊन आज भारतीय जनता पक्षाचा असा एक विशाल सागर या ठिकाणी उत्तर कोरियामध्ये तयार झालेला आहे आणि ह्या कार्यकर्त्यांच्याच जीवावर, या कार्यकर्त्यांच्या बळावर भारतीय जनता पक्ष केवळ या जिल्हा परिषद गटात नाही तर या उत्तर कोरेगाव मधल्या सर्व या चिन्हावर आपण देखील लढत आहोत। आज तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की गेले महिनाभरापासून ही चालू असलेली प्रक्रिया आणि विशेष करून प्रचारांच्या काळामध्ये आपण सर्वच्या सर्व आपले विकासाचे मुद्दे घेऊन प्रत्येक गावामध्ये गेलेलो आहे, प्रत्येक मतदारापर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे। उत्तर कोरेगावच्या दृष्टीनं असलेली अडचणी ह्या लोकांपुढे आणलेल्या आहेत, आपण त्याच्यावर कशा पद्धतीने काम करणार आहे हे त्यांच्या पुढे धोरण ठेवलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचं प्रतिनिधी इथं निवडून येणं का गरजेचं आहे, कशा पद्धतीनं विकासाचं राजकारण केंद्रामध्ये चाललंय, कशा पद्धतीनं विकासाचं राजकारण राज्यामध्ये चाललंय, जिल्हा परिषद मध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी सरकार स्थापन होणार आहे आणि आपल्या भागातील विकासाची गंगा जर आपल्याला पुढे न्यायची असेल तर तोच विचार या ठिकाणी रुजवणं किती महत्वाचं आहे हे या ठिकाणी आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचवलं आहे। आज आपल्या भागाचे सगळे प्रश्न असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, शाळांचे प्रश्न असतील, दवाखान्यांचे प्रश्न असतील, स्थानिक विकासाचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, हे प्रश्नांचा जर पाठपुरावा करायचा असेल ते तडफेनं सोडवले गेले पाहिजेत। तर या ठिकाणी आपल्याला 2-2 कॅबिनेट मंत्री या जिल्ह्याला मिळालेले भाजपच्या गरज या भाजपच्या स्थानिक समयाची आणि म्हणून आपल्याला निवडला पाहिजे। पाण्याचा प्रश्न हा सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे आपला, की ज्याच्यासाठी आपण मूलतः हे राजकारण करत आहोत, लोकांपर्यंत जात आहोत। आज वसना स्कीमची अवस्था तुम्हाला माहिती आहे, अर्धवट स्थितीत झालेली वसना स्कीम टप्पा 1 पूर्ण झालाय, त्याच्यामध्ये काही दोष आहेत, ते दोष पूर्ण करायचे आहेत। वाढीव पाणी आपल्याला मिळालेलं आहे, दादांनी पाठपुरावा केला, मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला पाणी वाढवून दिलं, ते पाणी उपसा करण्याची यंत्रणा नव्यानं आपल्याला आणायची आहे आणि तेवढं ते न करता प्रत्येक गावामध्ये ते पाणी न्यायचंय, प्रत्येक शिवारात न्यायचंय, कारण बरीचशी गावं योजनेतून वगळलेली आहेत, बरीचशी शिवारं राहिलेली आहेत आणि हे एवढं मोठं काम करायचं असेल तर भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी राज्यात आहे त्या पद्धतीनं जिल्हा परिषद मध्ये आणणं ही काळाची गरज आहे, ती पंचायत समितीमध्ये आणणं ही सुद्धा काळाची गरज आहे। कारण याच माध्यमातून सन्माननीय दादा असतील, अण्णा असतील, ज्या वेळेस हा प्रश्न विधानसभेत मांडणार आहेत किंवा आम्ही बोलणार आहोत, ही ताकद ज्यावेळेस या समाजातून येणार आहे, ही जनतेतून येणार आहे, त्यावेळेस त्या शब्दांना एक मोठी किंमत प्राप्त होणार आहे। आज हा विकासाचा विचार घेऊन आपल्या भागातील बरीचशी मंडळी या ठिकाणी पुढे आलेली आहेत। त्याच्यानंतर आपल्या पुढे जी दिसत आहेत स्टेजवर मंडळी, हा विकासाचा अजेंडा घेऊन जे काम करतायत ती या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी पाठिंबा द्यायला पुढे आलेली आहेत। कारण लोक विटलेली आहेत, गेले 30-35 वर्षापासून तेच मुद्दे, तेच नेते, नवीन काही सांगण्यासारखं नाही, अशा परिस्थितीमध्ये आलेलं आहे। हे रुतलेलं चाक, विकासाचं चाक आपल्या उत्तर कोरेगावचं जो आपला सन्मान आहे, विकास आहे, आत्ताच्या पिढीसाठी, भविष्याच्या पिढीसाठी एक मोठं पाऊल टाकण्याची या ठिकाणी आज वेळ आहे आणि म्हणून आज या ठिकाणी मंगेश दादा असतील किंवा त्यांचे सहकारी असतील सगळे या ठिकाणी भारतीय जनताला पाठिंबा द्यायला लागले आहेत। मला या ठिकाणी सगळ्यांना आवाहन करायचंय आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की हा नव्या पिढीनं बांधलेला चंग आहे की आता थांबायचं नाही, आता उत्तर कोरेगाव यापुढे थांबणार नाही। जे गेल्या 20-1 वर्षापासून आम्ही थांबलेलो आहे, आपापसामध्ये भांडलेलो आहे, एकमेकांमध्ये कपडे पाडलेले आहेत, एकमेकाच्या जिरवाजिरवीचं राजकारण केलेलं आहे, याला यापुढे आम्ही थारा देणार नाही। सगळेजण आम्ही एकत्र येऊ, एका दिलाने येऊ, एका विचाराने येऊ, फक्त तुम्ही बरोबर राहा, आम्ही या भागामध्ये विचार केल्याशिवाय राहणार नाही, एवढा या ठिकाणी शब्द देतो। आज दादांना या ठिकाणी अजून पुढची सभा आहे, त्यामुळे मला माझं भाषणावर्थ घ्यावं लागतंय, पण एवढा तुम्हाला विश्वास देतो की येणाऱ्या 7 तारखेला जे तुम्ही कमळ चिन्हावर बटन दाबणार आहात आणि तुमचा मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला देणार आहेत, येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही विकास कामांच्या माध्यमातून या तुमच्या आशीर्वादाला उतराई झाल्याशिवाय राहणार नाही, एवढाच या ठिकाणी शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर